हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल नेटवर्क स्टार एज्युकेशन. तर बघा, पाठीमागच्या लेक्चरला आपण काय बघितलेलं, क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. तर जनरली क्लासिफिकेशन ऑफ मॅटर हे कशाच्या बेसिसवर आहे? मायक्रोस्कोपिक और बल्क लेवल. मॅटर कॅन बी क्लासिफाइड हॅज अ मिक्सचर और प्युअर सबस्टन्सेस. तर त्याची एक ट्री डायग्राम आहे बघा. मॅटर जनरली क्लासिफाइड इट इज टू टाइप्स: मिक्सचर. One is the mixture and second one is the pure substances. Then again, mixture is classified as one is a homogeneous mixture and second one is the heterogeneous mixture. तसंच pure substance पण दोन पार्ट पडतात त्या ठिकाणी. One is the element and second one is the compound. तर we can see the detail. चला पुढं. Okay, so first of all, we can see what is mixture. Generally, a mixture is contains particles of two or more pure substances which may be present in any ratio. Hence, their composition is variable. म्हणजे काय? आता मिक्सचर म्हणजे जनरली काय असतं की एक किंवा अधिक जे काय सबस्टन्स असतील ते मिळून जे काय फॉर्मेशन होतं त्याला आपण काय म्हणत असतो? मिक्सचर म्हणत असतो. एनीवन, फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर वॉटर घेतला आणि त्या वॉटर मध्ये जर मीठ वगैरे टाकला किंवा एनी अदर गोष्ट टाकला तर त्याच्यामध्ये जे काय कंपोजिशन म्हणजे जे काय सोल्युशन फॉर्मेशन होतं त्या सोल्युशनलाच आपण जनरली काय म्हणत असतो? मिक्सचर म्हणतो. त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळी एक्झाम्पल्स घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही टी घेऊ शकता. टी मध्ये काय असतं? जनरली वॉटर असतं, पावडर असते, शुगर असते. सो इट इज वन ऑफ द मिक्सचर. तर बघा, एक्झाम्पल याचे काय असणार आहेत मिक्सचरचे? शुगर सोल्युशन आपण जनरली आता सांगितलं ते इन वॉटर. एअर, आपण हवा घेऊ शकतो, हवेमध्ये ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साइड आहे, ते पण मिक्सचर मध्ये येतं. त्याच्यानंतर टी येतं, आपण जनरली चहा पितो दररोज, ते पण आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. लाईम ज्यूस अँड वॉटर एक्सेट्रा. तर हे काय झाले? मिक्सचरचे एक्झाम्पल झाले. हे मिक्सचर मे बी होमोजेनियस और हेट्रोजेनियस इन ए होमोजेनियस मिक्सचर. तर बघा, आता बघा, हे झाले म्हणजे मिक्सचर. आता मिक्सचर मध्ये दोन पार्ट आपण बघितलेत, एक होमोजेनियस आणि हेट्रोजेनियस. तर पुन्हा एकदा आपण थोडस बघू. तर आता काही एक्झाम्पल्स मध्ये काय होतंय की बघा, क्वेश्चन खालती या ठिकाणी आहे की व्हाय इज मिल्क ए मिक्सचर? Milk contains protein, water, fat. When these products come together, it becomes milk. Hence, it is a mixture. म्हणजे काय म्हटलंय आपण? आता मिल्क मध्ये आपण जर विचार केला तर मिल्क आपण काय म्हणणार आहे? इट इज ओनली वन प्युअर सबस्टन्स आपण म्हणतो. पण जनरली मिल्क मध्ये आपण एकही सबस्टन्स म्हणत नाही. तर मिल्क कशापासून बनलेलं आहे? हे जनरली प्रोटीन्स, वॉटर आणि फॅट पासून बनलेलं आहे. आणि मिक्सचर आपण काय म्हणत असतो? एक किंवा अधिक सबस्टन्स पासून जे फॉर्मेशन होतं त्याला आपण मिक्सचर म्हणतो. तर ह्या ठिकाणी पण सेम तसंच आहे की मिल्क जे आहे ते प्रोटीन, वॉटर आणि फॅट्स ह्या सबस्टन्स पासून किंवा ह्या एलिमेंट्स पासून काय झालेलं आहे? जनरली फॉर्मेशन झालेलं आहे. त्याच्यामुळं आपण मिल्कला काय म्हणू शकतो? मिक्सचर म्हणू शकतो. आता बघा, या ठिकाणी डायग्राम मध्ये तुम्हाला मिक्सचरचे दोन टाइप दिलेले आहेत. एक हेट्रोजेनियस मिक्सचर. हेट्रोजेनियस मिक्सचर मध्ये एक दोन वेगवेगळ्या प्रकारचे काय दिलेले आहेत? ऍटम्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर होमोजेनियस मिक्सचर मध्ये काय दिलेलं आहे की एक स्पेसिफिक रँडमनेस नुसार तुम्हाला काय दिलेलं आहे? या ठिकाणी ऍटम्स दिलेले आहेत, त्याला आपण होमोजेनियस मिक्सचर म्हणतो. तर आपण डिटेल मध्ये पुढे बघू. तर जनरली व्हॉट इज होमोजेनियस मिक्सचर? आता होमो म्हणजे काय की आपण होमो जनरली कशाला म्हणतो की सारखं जे काय असेल म्हणजे सेम त्याला आपण होमो म्हणतो. म्हणजे होमोजेनियस मिक्सचर म्हणजे एक काहीतरी पर्टिक्युलर जे काय सोल्युशन असणार आहे त्याला आपण होमोजेनियस म्हणतो. तर बघा, डेफिनेशन काय असेल? These are the types of mixtures in which the components mixed are uniformly distributed through the mixture
In other words, they are uniform throughout. We can observe only one phase of matter in a homogeneous mixture. Key points regarding such mixture are: particles are distributed uniformly. We can't judge a homogeneous mixture by just seeing it. Homogeneous mixtures are also called solution uniform composition. Example: rainwater, vinegar, pure water, etc. तर बघा, जनरली होमोजेनियस मिक्सचर मध्ये काय म्हटलेलं आहे की असं मिक्सचर असणार आहे जे युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड असणार आहे. म्हणजे त्याचा एक पर्टिक्युलर युनिफॉर्म असणार आहे, किंवा साचा असणार आहे, किंवा एक पर्टिक्युलर सबस्टन्स असणार आहे. तर त्याला काय म्हटलं जातं? होमोजेनियस मिक्सचर. तर एक सिंपल डेफिनेशन मध्ये आपण काय म्हणू शकतो? दे आर युनिफॉर्म थ्रू आउट. इट इज कॉल्ड होमोजेनियस मिक्सचर. तर त्यांनी जे काय त्याबाबत एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आपण जनरली जर रेन वॉटर घेतलं तर रेन वॉटर प्युअर असतं. जनरली आपण रिव्हरचं जर वॉटर घेतलं, रिव्हरचं वॉटर मध्ये काय असणार आहे? जनरली डिफरंट टाइप्स ऑफ मिनरल्स असणार आहे. आणि हे मिनरल्स ज्या वेळेला असतील त्यावेळेला हे होमोजेनियस मिक्सचर नसणार आहे. त्यामुळे रेन वॉटर इट इज अ प्युअर वॉटर, दॅट्स वाय इट इज अ होमोजेनियस मिक्सचर. आणि देन व्हिनेगर, त्याच्यानंतर प्युअर वॉटर आपण जनरली बघतो, हे पण होमोजेनियस मिक्सचर असणार आहे. तर तुम्हाला ह्यावरून जनरली होमोजेनियस मिक्सचरची डेफिनेशन समजली असेल. सिंपल डेफिनेशन लक्षात ठेवा, दे आर युनिफॉर्म थ्रू आउट. ओके, तर पुढे बघू. आता जनरली व्हॉट इज हेट्रोजेनियस मिक्सचर? तर हेट्रोजेनियस मिक्सचर म्हणजे काय? आता हेट्रो म्हणजे डिफरंट, आपल्याला माहिती आहे. तर होमोजेनियस मिक्सचरच्या अपोजिट असणार आहे ते हेट्रोजेनियस मिक्सचर असणार आहे. तर डेफिनेशन आपण बघू या ठिकाणी. दिस इज अ टाइप ऑफ मिक्सचर इन विच ऑल द कंपोनेंट्स आर कम्प्लिटली मिक्स्ड and all the particles can be seen under a microscope. We can easily identify the components and more than one phase can be seen by naked eyes. म्हणजे काय या ठिकाणी सांगितलेलं आहे? हो, हेट्रोजेनियस मिक्सचर मध्ये जे काय पार्टिकल्स असणार आहेत, हे पार्टिकल्स कसे असणार आहेत सांगितलेले आहेत? रॅन्डमली असणार आहेत. म्हणजे त्यांचं जे अरेंजमेंट असणार आहे ती कशी असणार आहे? वेगवेगळी असणार आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये आपल्याला जे बघायला मिळणार आहे ते आपण कशानं बघू शकतो? मायक्रोस्कोप लेवलला आपण ते जनरली बघू शकतो. आणि एका पर्टिक्युलर सोल्युशन मध्ये वेगवेगळे जे काय कंपोनेंट्स असतील ते आपल्याला मायक्रोस्कोप मधून दिसतील. याला काय म्हटलं जातं? हेट्रोजेनियस मिक्सचर. तर त्याचे काय पॉइंट्स आहेत बघा, की पॉइंट्स. तर पार्टिकल्स आर डिस्ट्रीब्युटेड नॉन युनिफॉर्म. आता युनिफॉर्म म्हणजे एका पर्टिक्युलर मॅनर नुसार. आता इथे काय सांगितलंय? नॉन युनिफॉर्मली, म्हणजे त्यांचं एक युनिफॉर्म नसणार आहे. नॉन युनिफॉर्म कसे पण असू शकते. वी कॅन जज ए हेट्रोजेनियस मिक्सचर बाय जस्ट सीइंग इट. म्हणजे जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसू शकते असे. त्याच्यानंतर नॉन युनिफॉर्म कंपोजिशन आपण म्हटलेलं आहे. एक्झाम्पल जर आपण घेतलं तर सी वॉटर. आता सी वॉटर मध्ये काय असणार आहे बघा? समुद्रामध्ये भरपूर प्रकारच्या वॉटरचा काय असतो? साचा असतो. तर त्याच्यामध्ये ते काय प्युअर वॉटर असणार आहे का? नाही. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे पार्टिकल्स असणार आहेत. काही पण असतं त्याच्यामध्ये. म्हणजे आपली जे काय कचरा असतो तो पण समुद्रामध्ये असतो. तर हे जनरली काय झालंय? हेट्रोजेनियस मिक्सचर झालं. तर मिक्सचर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ particles as well as the different types of components, it is called as heterogeneous mixture. त्याचबरोबर एक्झाम्पल आहे बघा पिझ्झा. तर पिझ्झा हा पर्टिक्युलर एका ठराविक पदार्थापासून बनलेला नसतो. तर त्याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळे गोष्टी टाकल्या जातात आणि त्याच्यानंतर तो पिझ्झा बनतो. असंच ह्याला काय म्हटलं जातं? हेट्रोजेनियस मिक्सचर म्हटलं जातं. तर बघा, डिफरन्स बिटवीन होमोजेनियस अँड हेट्रोजेनियस मिक्सचर. तर काय आहे होमोजेनियस आणि हेट्रोजेनियस मिक्सचरचं डिफरन्स? तर बघा, जनरली तुम्हाला हे एक्झामला विचारलं जातं, तर आपल्याला माहित पाहिजे. तर पहिला जो पॉइंट असणार आहे, इट हॅज अ युनिफॉर्म कंपोजिशन. आताच आपण बघितलं होमोजेनियस मिक्सचर मध्ये काय असतं? युनिफॉर्म कंपोजिशन असतं. तर हेट्रोजेनियस मिक्सचर मध्ये काय असतं? इट इज नॉट युनिफॉर्म कंपोजिशन. हा पहिला पॉइंट झाला. त्या ठिकाणी तुमचं क्लिअर झालं असेल. सेकंड वन, इट हॅज ओनली वन फेज. म्हणजे याच्यामध्ये फक्त एकच
फेज असू शकते. तर हेट्रोजेनियस मिक्सचर मध्ये काय असतं, देर आर 2 or more फेजेस. तर याच्यामध्ये जनरली काय आहेत, एकापेक्षा अधिक फेजेस असू शकतात. देन थर्ड पॉइंट, इट कॅन बी सेपरेट आउट फिजिकली. तर आपण हे सेपरेट आउट करू शकतो फिजिकली. थर्ड पॉइंट इकडे काय असणार आहे बघा, इट कॅन बी सेपरेट आउट फिजिकली. याच्यामध्ये पण आपण होमोजेनियस मिक्सचर मध्ये सेपरेट करू शकत नाही फिजिकली, बट हेट्रोजेनियस मिक्सचर मध्ये आपण सेपरेट आउट करू शकतो. तर याच्यामध्ये एक सांगितलेलं आहे. चौथा पॉइंट काय आहे बघा, होमो मीन्स सेम, जनरली आपल्याला माहिती आहे, आणि हेट्रो मीन्स डिफरंट. फिफ्थ जे असणार आहे तर एक्झाम्पल्स आहेत बघा. तर एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, आपण अल्कोहोल अँड वॉटर होमोजेनियस मिक्सचर मध्ये बघू शकतो. हेट्रोजेनियस मिक्सचर मध्ये आपण सोडियम क्लोराईड आणि सॅन्ड जी रेती असते, तर ते आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेऊ शकतो. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिअर झाले असेल की होमोजेनियस मिक्सचर कशाला म्हटलं जातं आणि हेट्रोजेनियस मिक्सचर कशाला म्हटलं जातं. तर ओके, ठीक आहे फ्रेंड्स, आपण या ठिकाणी थांबू. पुढचा पॉइंट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.